आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नामपूर वासियांच्या सेवेत सुसज्ज असे व स्वादिष्ट घरगुती असे दीपवंदना भोजनालय प्युअर वेज मेसचे डबे ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील। प्रोप्रा आशा खैरनार, ठिकाण मालेगाव रोड, भामरे हॉस्पिटल, नामपूर येथील शिवनेरी कॉलनीतील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे कॉन्क्रिटीकरण रखडले, रहिवाशांचा संताप। ॲडव्होकेट सौ रेखा महेंद्र शिंदे, राहणार नामपूर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक, जिल्हा उपाध्यक्ष शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस। मी नामपूर येथील रहिवासी असून नामपूर ग्रामपंचायत हद्दीतील शिवनेरी कॉलनी येथील गट नंबर 94-1/1-2 मध्ये 9 मीटर कॉलनी रोड मंजूर असताना सदर कॉलनी रस्ता आज रोजी 9 मीटर भरत नाही। परंतु सदर कॉलनीतील काही रहिवाशांनी अतिक्रमण करून सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम केलेले आहे, तसंच कंपाऊंड केलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात सदर रस्ता 4 मीटर किंवा 5 मीटर भरतो आहे आणि सदर रस्त्याचं काम मंजूर झालेलं आहे। काम चालू असताना या अतिक्रमणामुळे सदर रस्त्याचं अडथळे निर्माण होत आहे आणि येण्या जाणाऱ्यांना, नागरिकांना, आम्हाला सर्वांना त्रास होत आहे। नामपूर येथील शिवनेरी कॉलनीतील मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून कॉन्क्रिटीकरणाचे कामही ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकरणी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कॉलनीतील बहुतांश प्लॉटधारकांनी नियमानुसार बांधकाम केले असताना काहींनी रस्त्यावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला। गाडी नेण्यास अडथळा निर्माण होत आहे। वयोवृद्ध आहेत, त्यांना सुद्धा सदर रस्त्याने वापर करण्यास अत्यंत अडथळा निर्माण होत आहे आणि सदर संबंधित नागरिकांना तसंच ग्रामपंचायत नामपूर यांना वेळोवेळी अर्ज देऊन देखील त्यांनी याबाबत काही एक दखल घेतलेली नाही आणि प्रत्यक्षात जागेवर सुद्धा आलेली नाही की काय आहे काय नाही, शहानिशा देखील केलेली नाही। आणि पंचायतीमध्ये माझ्या मिस्टरांनी ठराव देखील केलेला आहे की नववसाहतीमध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे त्याबाबत तुम्ही त्वरित लवकर कारवाई करा, परंतु कोणीही आजपर्यंत काही कारवाई केलेली नाही। याबाबत मी जिल्हाधिकारी नाशिक यांना देखील अर्ज देऊन त्याबाबत देखील काही कारवाई आजपर्यंत झालेली नाही। म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आज का होईना सदरचं रस्त्यावरचं जे अतिक्रमण आहे ते त्वरित नाही काढल्यास मी नामपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्यास तयार राहील। तसंच जे पंचायतीच्या ज्या योजना आहेत त्यांचा आजपर्यंत काही एक आमच्या नववसतीला फायदा झालेला नाही। गटारी नाही, नळाचे कनेक्शन नाही, स्ट्रीट लाईट नाही आणि कोणत्या सुविधा नाही। जर नामपूर ग्रामपंचायत हे काही नावाला आहे का? जर नागरिकांच्या सेवा सुविधा जर पुरवत नसेल तर मग लोकांनी काय कर भरायचे का? फक्त माझं एक कळकळीची विनंती आहे, जर आज रस्ता मंजूर आहे तर तो 9 मीटर रस्ता त्वरित खुला नाही केल्यास मी आंदोलन छेडण्यास शिवाय त्याच्याशिवाय पर्याय राहणार नाही। सध्या 9 मीटर रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असताना अतिक्रमण करणाऱ्यांकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप आहे। यामुळे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे। ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान अतिक्रमण तातडीने हटवून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा ॲडव्होकेट रेखा महेंद्र शिंदे यांनी दिला। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र, उपसंपादक वामन शिंदे, नामपूर।